माणिकराव कोकाटे सध्या चर्चेमध्ये आहेत. त्यांनी आज असं विधान केलेलं आहे की शासन भिकारी आहे, शेतकरी भिकारी नाहीये, शासन शेतकऱ्यांकडून ₹1 घेतो. मान्य तो नाही म्हणा, कधी बोलले ते? आज त्यांनी असं पत्रकार परिषद झाल्यानंतर नाही, मी नाही ऐकलं. मी जे ऐकलंच नाही त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देऊ? हे फक्त त्यांच्यावर जे आरोप होता ते आरोप त्याने नाकारलेले आहेत, तेवढं मला माहिती आहे. माणिकराव कोकाटे यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता सभागृहातला, त्याच्यानंतर तर त्यांनी ते नाकारलं ना, ते असं काही खेळत नव्हते म्हणून ते काय जो काही आरोप त्यांच्यावर झाला. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा वाढदिवस आहे. शरद पवारांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. कसं बघतो? आज आनंदाची गोष्ट आहे, दुहेरी वाढदिवस आहे आनंदाचा. म्हणजे एक तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार दोघांचाही वाढदिवस आहे. दोघेही तरफदार नेते आहेत, कार्यकुशल कार्यक्षम नेते आहेत आणि दोघांनी आपापला पक्ष जे आहे निश्चितपणे वाढीसाठी ते दोघेही प्रयत्नशील करतात. तसे शिंदे साहेब सुद्धा जे आहेत ते सुद्धा प्रयत्न करतात. पण वाढदिवस हा या दोघांचा आहे आणि दोघेही देवेंद्र फडणवीस सुद्धा अतिशय चाणाक्ष कुशाग्र बुद्धी आहे, ज्याला ग्रास्पिंग पॉवर म्हणतात, अतिशय चांगली आहे. स्मरणशक्ती चांगली आहे आणि निर्णय घेण्याची शक्ती आहे. अजितदादा सुद्धा जे आहे सकाळ सुरुवात करतात, रात्रीपर्यंत जे आहेत ते काम करत असतात, जनतेच्या सेवेमध्ये असतात. आणि म्हणून ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्व जनतेच्या वतीनं मी या दोघांना मनापासून शुभेच्छा देतो. सर, तुम्ही माणिकराव कोकाटेंच्या सभागृहातला तो व्हिडिओ बघितलाय का? मी नाही बघितलं. त्याच्यामध्ये रवी मला काय समजत पण नाही. ते फक्त माणिकराव दिसतात तिकडे, बाकी काय दिसत नाही तिकडे. पत्ते नाही सर. पत्ते कुठे आहेत त्याच्यामध्ये? काय मोबाईलमध्ये पत्ते खेळत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ते रमी नाही खेळत आहे, पण पत्ते तरी दिसून येत आहेत. सोशल मीडियावर अशी चर्चा चालू आहे की माणिकराव कोकाटे यांचा लवकरच राजीनामा घेतला जाईल. काय तथ्य आहे? त्यांनी नकार दिले, राजीनामा देणार नाही. त्यांचं तर म्हणणं आहे की मी विनयभंग केला नाहीये. तुम्हीच प्रश्न उभे करा, तुम्हीच उत्तर द्या. आपल्या पक्षातील नेते अरे तुम्ही कोण बाबा? हे त्यांचं काय म्हणतात, ते राजीनामे मागणारे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असतील, देणारे ते असतील. आता तुम्ही सोशल मीडियावरच तुमचा आता वेगळा खेळ सुरू झाला. राजीनामा नो राजीनामा काय? अरे होते त्यांचं ज्या चौकशी वगैरे, आणि त्यांनी इथं नाकारलेल्या गोष्टीवर तुम्ही का अडून बसलेला? कारण सांगितलं की हनी ट्रॅपची जोरदार चर्चा चालू आहे. नाशिकचं नाव देखील प्रामुख्याने घेतलं. त्याच्यावर सुद्धा उत्तर दिलं ना, स्वच्छ उत्तर दिलेलं आहे. कशासाठी ह्या सगळ्या गोष्टी वाढवल्या मला काही कळत नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी जर सांगितलं, ज्यांच्याकडे SIT आहे, संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट आहे, स्टेट इंटेलिजन्स आहे, ते ज्या ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस ते उत्तर देतात विधानसभेत, तेव्हा काहीतरी माहिती घेऊनच उत्तर दिलं त्यांनी की असं हनी ट्रॅप वगैरे काही नाही म्हणून. प्रफुल्ल लोढा यांचा एक व्हिडिओ समोर आला, त्याच्यामध्ये त्यांनी गिरीश महाजन यांचं प्रामुख्याने नाव घेतलं. ते आणखी वेगळंच काहीतरी येते. तर काय तुम्ही ते काल टीव्हीवर थोडंसं पाहिलं, परंतु त्याला सुद्धा उत्तर दिलेलं आहे ना गिरीश महाजनने की जे कोणते लोढा आहे ते सगळ्यांचे जाऊन फोटो काढतात. का फक्त आता मी पण होतो इथे, प्रत्येकजण तुम्हाला फोटो काढायचे. आता प्रत्येकजण कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्याचा दोस्त आहे, तो दोस्त काय करतो, त्याचा काय उद्योग आहे, काय मला माहिती. चला बाबा काढा. असे काढले. शरद पवार साहेबांवर फोटो आहे, काय माहिती शरद पवारांना कोण लोढा तर लोढा, काढ फोटो जा. काय आजकाल हे फोटोवर जे आहेत ना, कोणी काही बोलू नये अशी परिस्थिती आहे. कारण पूर्वी काय कॅमेरा आणल्याशिवाय फोटो निघत नव्हते. आता प्रत्येक जणांच्या हातात कॅमेरा आहे आणि प्रत्येकजण फोटोग्राफर आहे आणि प्रत्येकजण उभा राहिला की दुसरा त्याचा मित्र फोटो काढतच असतो. आता मी इथे तुमच्यावर बोलतो तर काही तिकडून फोटो काढतातच आहे. तर हे फोटो आता जोपर्यंत जे आहे ठोस असं काही आपल्या समोर येत नाही, तो पुन्हा चर्चा चालू असतात.